जे काही सचिन भाऊ आहेत ते गेलेले आहेत आणि आपल्या जर कार्यालयात पाहिजे अजून त्यांचा फोटो बोर्डावर आहे, तर नेमके काय आपला त्यांचे संपर्क आहे का? आता सचिन भाऊ गेले ते अनपेक्षित आहे. आमच्यासाठी काही आम्हाला माहितीच नाही, म्हणजे आम्हाला ज्या दिवशी गेले त्या दिवशीच माहीत पडलंय आणि हळूहळू आता ते गेले तर त्यांचा फोटो पण या कार्यालयातून जाईल. अनेक जवळचे विश्वासू सहकारी जात आहेत, नवीनही काही जोडले जात आहेत, ते आहेच आहे. पण काय आपली पुढे शिवसेनेची काय भूमिका आहे? बघा, जे कट्टर शिवसैनिक आहे ना, तुम्ही आमचा सगळा पक्षाचा आढावा घ्या. जे बाहेरून आलेले असतात ना तेच शिवसेना सोडून जातात. जे पहिल्यापासून शिवसेनेत आहेत ना ते कधी शिवसेना सोडणार नाही. शिवसेना म्हणजे खरी शिवसेना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी पक्ष आहे, बाळासाहेबांचा जो शिवसेना आहे, ती शिवसेना कायम एकत्रित राहणार आणि संघटित राहणार. आज तालुक्यामध्ये पण तुम्ही बघत असाल, जुन्नर पूर्ण तालुका, जुन्नर विधानसभेमध्ये बघत कशी संघटना एकवटून आलेली आहे. सर्व आमचे जुने जाणते पदाधिकारी, शिवसैनिक, इव्हन आम्हाला मानणारा जो वर्ग आहे, शेतकरी वर्ग असेल किंवा त्या पक्षाशी निगडीत असलेला वर्ग आहे, तो सर्व आमच्या बरोबर आहे. अगोदर उद्धव साहेब बाहेर पडले, परंतु तरी लोक बाहेर जात आहेत, काय कारण आहे नेमकी? नाही, उद्धव साहेब सभेसाठी बाहेर पडले, परंतु तरी अनेक पदाधिकारी सोडतायत. नेमकी काय समन्वयाचा अभाव पडतोय की पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जातं? नाही, तसं पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जात नाही असा विषय नाहीये. जे पदाधिकारी आहेत ना, जे सोडून गेलेले पदाधिकारी किंवा ज्यांना मोठं पद दिली पक्षाने, आलं लक्षात, तेच गेलेले. जे शिवसैनिक म्हणून पुढे आलेले आहेत ना, ते पदाधिकारी आजही पक्षाबरोबर निगडीत आहेत. आपण बघतो की बरेचसे शिवसेना सोडून हे शिंदे गटाकडे जात आहेत, इतर म्हणजे भाजप असेल किंवा राष्ट्रवादी यांच्याकडे जात नाही. नेमकी कारण काय वाटतं? शिंदे गटाकडे जात आहेत म्हणजे हेच दाखवत आहेत लोकांना, ते भुरटे आहेत. सगळे जे जात आहेत ना ते भुरटे आहेत. ते ना काय करतायत माहितीये ना, फक्त ते दाखवत आहेत की आम्ही या शिवसेनेत नाही त्या शिवसेनेत जाणारे जे असतात ना ते पैशासाठी जातात, स्वतःच लाभार्थी म्हणून काहीतरी लाभ घेण्यासाठी जात आहेत. आता तालुक्यातली आपली सगळी संघटना बांधली का अजून काही पदाधिकाऱ्यांची निवड या काळात होणार आहे? होणार आहे ना. आमच्या अजून पण काही पदाधिकारी जे वरचे जे उपतालुका प्रमुखापर्यंत सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत. अंतर्गत आमचे उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख आणि युवा सेनेचे सर्व प्रमुख म्हणून शांताराम सावंतजी जे बसलेले आहेत, हे सगळे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सगळ्या होणार आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण शिवसेना म्हणजे शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी संपूर्णपणे असणाऱ्या आमच्या काही अंगीकृत संघटना पण कार्यरत होणार आहेत. संताराम भाऊ, आपण उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात काम करताय, उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करताय, परंतु अनेक पदाधिकारी सोडून जात आहेत. नुकतेच सचिन भाऊ आहेत, ते चांगल्या पद्धतीने संघटना बांधत होते, पुढे येत होते, ते सोडून गेले आहे. त्यांनी उपसभापती पद स्वीकारलेलं आहे शिंदे गटाकडे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. सचिन भाऊ आयरन बाबत जर बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा दिलीप दादा आणि त्यांचा कम्युनिकेशन संबंध जास्त आलेला आहे. त्यांचे जवळचे संबंध असल्या कारणामुळं दादा विस्तृत माहिती देऊ शकतील. पण मी जेवढं राजकारण जाणतो त्याविषयी जर पाहिलं तर सचिन भाऊ आहेर माझ्या मते 2014 साली सुनील शिंदे नावाचे जिथले आमचे आमदार आहेत वरळीचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते निष्ठावंत आमदार आहेत, त्यांनी सचिन भाऊ आयरांचा पराभव केला होता. त्यानंतर सचिन भाऊ आयरांचं राजकारण संपलं होतं. 2019च्या तोंडावरती त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना विधान परिषद दिली होती. त्यांना जर विधान परिषद दिली नसती तर ते उपसभापती कसे झाले असते साहेब, मला सांगा. पक्षात यायचं, पदं घ्यायची आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात करायचा. जेव्हा ते विधानसभेला पडले त्यावेळेस विधान परिषद उद्धव साहेबांच्या आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मिळवली. त्यामुळे ते उपसभापती पदी बसले हे त्यांनी पहिलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं आहे ना. त्यामुळं मी बोललो आता की माझं हे राजकारणाचा अनुभव माझा छोटा असेल, पण माझ्यापेक्षा दादा चांगलं बोलते त्यांच्यावरती. राहिला विषय आमच्या संघटनेचा, ते जर आमचे संपर्क प्रमुख होते तर इथं त्यांच्यासोबत आमच्या पुणे जिल्ह्यातून शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी किंवा त्यांची कामगार सेना, आमची कामगार सेना, जे कामगार सेनेचे ते प्रतिनिधित्व करत होते, या अंगीकृत संघटनेपैकी कोणताही पदाधिकारी सामान्य शिवसैनिक हा सचिन भाऊ आयरांसोबत गेलेला नाहीये, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राहिलेला जो जुन्नर तालुक्याची आमची शिवसेनेची संघटना आहे, की वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी
जो उपतालुका प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, उपविभाग प्रमुख आहे, शाखा प्रमुख आहे, वरिष्ठ उद्धव साहेबांच्या एक मार्गदर्शनाखाली गाव तिथे शाखा या माध्यमातून वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही युवा सेनेची बांधणी तशीच करतोय. प्रत्येक गावामध्ये युवा सेनेचा शाखाधिकारी असला पाहिजे. ते तालुका प्रमुखापर्यंत आमची संघटनेची बांधणी पूर्ण झालेली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही युवा सेनेची बांधणी सर्व तोरे जोमाने करू असा वरिष्ठांना मी माझा शब्द देतो. युवा सेनेच्या वतीने माझा शब्द देतो.